तर आता नेमकं कोर्टाकडनं काय निर्णय येतो हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे। अगदी राजू, असे सोबत राहा। पुन्हा एकदा हायकोर्टाने नेमकं काय म्हटलंय आपण दाखवतोय। तुम्ही रस्ते अडवू शकत नाही आणि मुंबई रोखू शकत नाही असं महत्त्वाचं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलंय। लोकांना मूलभूत गरजा आणि सुविधा मिळत राहिल्या पाहिजेत असंही त्यांनी म्हटलंय। मुंबईकरांना नाहक त्रास होता कामा नये असंही निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय। गेल्या 4 दिवसांपासून ज्या पद्धतीने हे आंदोलन पुढे जात आहे, हे आंदोलन आता हाताबाहेर गेलंय असं कोर्टाने म्हटलंय। त्यामुळे उद्या शाळा आणि कॉलेज सुद्धा बाधित होऊ शकतात अशी शक्यता कोर्टाने वर्तवलेली आहे। यासोबतच दूध आणि भाजीपाल्यांच्या गाड्या मुंबईमध्ये येणार नाहीत आणि तुम्ही रस्ते अडवून मुंबई रोखू शकणार नाहीत अशी काही निरीक्षणं हायकोर्टाने नोंदवलेली आहेत। गेल्या 4 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानावरती उपोषण करतायत, दुसरीकडे जो आपण हा सगळा आंदोलकांची जी दृश्य बघतो आहोत ती वेगवेगळ्या परिसरात जमलेल्यांची आहे। हायकोर्टाच्या बाहेर आंदोलकांची गर्दी सध्या वाढताना दिसते आणि राज्य राखीव दल आणि पोलीस यांची सुद्धा हायकोर्टाच्या बाहेर सध्या उपस्थिती आहे। पोलीस पथकाकडून आता हायकोर्टाच्या बाहेर ज्या पद्धतीने आंदोलक गर्दी करतायत त्यांची पाहणी सुद्धा केली जाते। त्या सगळ्यांना पांगवण्याचे सुद्धा प्रयत्न केले जात आहेत। या ठिकाणी गर्दी करू नका, शांतता राखा अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा केलं जात आहे। हायकोर्टाच्या बाहेरची दृश्य आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवूया। हायकोर्टाच्या बाहेर एकीकडे आंदोलकांची गर्दी होताना दिसते, तर त्याच वेळेला गेल्या 1 तासापासून हायकोर्टामध्ये या सगळ्या याचिकांच्या संदर्भात सुनावणी सुरू आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे आहेत आपल्यासोबत। राजू, गेल्या 1 तासाभरापासून ही सगळी सुनावणी सुरू आहे। मात्र एकीकडे आपण बघतोय राज्य सरकार यामध्ये युक्तिवाद करताय, महाधिवक्ते आपली बाजू मांडतायत सरकारची, दुसरीकडे सदावर्ते त्यांची बाजू मांडतायत आणि असंही कळतंय की आंदोलक सुद्धा आता त्यांची बाजू मांडता येणार आहे त्यांना सुद्धा। अगदी आपण पाहतोय की पहिल्यांदा राज्य सरकारची बाजू जी आहे ती महाधिवक्त्यांनी मांडलेली आहे, त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा आपली बाजू मांडलेली आहे आणि आता आपण पाहतोय की आंदोलनकर्त्यांचे वकील सुद्धा आपली बाजू मांडतात। मात्र आंदोलनकर्त्यांच्या वकिलांना हायकोर्टाने जे आहे ते काही प्रश्न उपस्थित केलेले आहे, काही विचारणा केलेली आपल्याला पाहायला मिळते। 26 ऑगस्टचा उच्च न्यायालयाचा जो काय आदेश आहे त्याचं तुम्ही पालन करणार का, उच्च न्यायालयाच्या पालन करण्याच्या संदर्भातली जी आहे ती विचारणा करण्यात आलेली आहे। त्याचसोबत आपण पाहतोय का तुम्ही प्रसिद्धी पत्रक काढणार की 5000 वर्षी जे काही लोक आहेत त्यांनी परत जावं अशा प्रकारची काही पत्रक काढणार आहेत का, असं सुद्धा वकिलांना जे आहे ते विचारण्यात आलेलं आहे। आझाद मैदाना शेजारील दोन्ही मैदाने आंदोलनकर्त्यांनी मोकळी करून द्यावी, ब्रेब्रॉन स्टेडियम असेल किंवा वानखेडे स्टेडियमवर जागा द्यावी आणि त्यांना बाहेर न पडण्याचे निर्देश द्यावे आंदोलनकर्त्यांच्या वकिलांनी मागणी केलेली आहे। आपण काल पाहतोय की आंदोलनकर्त्यांनी अशा प्रकारची मागणी केलेली होती की 2 स्टेडियम जे आहे ते आम्हाला द्यावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे। आता पुन्हा एकदा उच्च न्यायालयामध्ये तीच मागणी जी आहे ती होताना पाहायला मिळते। त्यामुळे आता यामध्ये न्यायालय या मागणीचं कशा प्रकारे पाहते, परवानगी देणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र ज्या प्रकारे थेट आंदोलनकर्त्यांच्या वकिलांना प्रश्न उपस्थित केलेला आहे की 26 ऑगस्टचा जो काही उच्च न्यायालयाचा आदेश आहे त्याचं तुम्ही पालन करणार का, 5000च्या वरती जे काही आंदोलक आलेले आहेत त्यांना तुम्ही परत पाठीमागे जा अशा प्रकारचं पत्र काढणार का, अशा प्रकारची सुद्धा विचारणा जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता आंदोलनकर्त्यांचे वकील जे आहे ते नेमकं उच्च न्यायालयामध्ये काय यावरती उत्तर देतात हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण आपण पाहतोय की आंदोलनाला परवानगी देताना 5000ची अट जी आहे ती टाकण्यात आलेली होती, मात्र 5000पेक्षा जास्त आंदोलनकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे याच्यावरती आता वकिलांचं नेमकं काय म्हणणं आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। खरं तर आपण पाहतो का 26 ऑगस्टचा जो काही उच्च न्यायालयाचा आदेश आहे त्यामध्ये स्पष्ट काही गोष्टींचं तरतूद करण्यात आलेली आहे, मात्र या नियमावलींचं कुठेतरी पायमल्ली होते आणि त्यामुळेच कोर्टाने विचारलेलं आहे की 26 ऑगस्टचं जे काही आदेश आहे त्या आदेशाचं तुम्ही पालन करणार का, अशा प्रकारचं जे आहे ते थेट विचारणा करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता यावरती नेमकं काय उत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आंदोलनकर्त्यांचे वकील जे आहे त्यांनी सुद्धा काही बाजू मांडलेल्या आहेत। 5000पेक्षा लोक खूप जास्त आहेत, आम्ही सोशल मीडियावरती त्या संदर्भातील मेसेज प्रसारित करून जेणेकरून कोणी रस्त्यावर बाहेर फिरणार नाही अशा प्रकारचं आम्ही भूमिका घेऊ असं आंदोलनकर्त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे। आपण पाहतोय का हायकोर्टाने जे आहे ते 2 महत्त्वाचे प्रश्न विचारलेले होते का
5,000पेक्षा जी लोक आहेत त्यांना तुम्ही जाण्यास सांगणार का आहे, त्याच्यावरती उत्तर दिलेलं आहे की 5,000पेक्षा जी लोक जास्त आहेत त्यांना आम्ही सोशल मीडियावरती जे आहे ते आव्हान करू आणि त्यांना पुन्हा रस्त्यावर बाहेर फिरू नये अशा प्रकारचं सुद्धा आव्हान करणार असल्याचं म्हटलेलं आहे. त्यामुळे आता याचं पालन जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनकर्ते करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळते. एक तास जवळपास उलटून गेलेला आहे. आता आंदोलनकर्त्यांचे वकील जे आहे ते आपल्या आंदोलनाची बाजू मांडताना पाहायला मिळतात. मात्र त्याच्या आधीच आपण पाहतो का सरकारच्या वतीने अनेक मोठे पुरावे जे आहे ते गोंधळाचे न्यायालयात सादर केलेले होते आणि न्यायालयाने सुद्धा त्याच्यावरती काही प्रमाणामध्ये जे आहे ते नाराजी व्यक्त करत प्रश्न उपस्थित केलेले होते. याचा संपूर्ण फटका जो आहे तो न्यायमूर्तींना सुद्धा बसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे की आमच्या सुद्धा गाड्या ज्या आहेत त्या अडवण्यात आल्याचं न्यायमूर्तींनी स्वतः म्हटलेलं आहे. त्यामुळे एक गंभीर प्रकारचं जे आहे ते या ठिकाणी न्यायमूर्तींनी सुद्धा मत नोंदवलेलं आहे. त्यामुळे आता आंदोलनकर्त्यांची संपूर्णपणे बाजू ऐकून घेतल्यानंतर आता उच्च न्यायालयाचे नेमके आदेश काय येतात हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपण पाहतोय की एक दिवसाची आंदोलन करण्याची जी आहे ती परवानगी देण्यात आलेली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा ही परवानगी जी आहे ती वाढवण्यात आली. आज 4था दिवस आहे. त्यामुळे आता यापुढे परवानगी द्यायची का नाही, जर द्यायची असेल तर काय नेमके नियम अटी असल्या पाहिजे, त्याचं पालन होणार का, त्यासाठी काही नियमांचा अवलंब केला जाणार का, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आता यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर जे नेमकं हायकोर्टची काय नेमके आदेश येतात आणि त्यानंतर राज्य सरकार काय नेमकी आपली भूमिका घेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. पण आपण पाहतोय की हायकोर्टाच्या संपूर्णपणे परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. काही प्रमाणामध्ये आंदोलक जे आहे ते या ठिकाणाहून निघालेले आहेत. मात्र अगदी रस्त्याच्या दोन्ही बाजूला आंदोलक त्यांची गर्दी जी आहे आपल्याला कायम पाहायला मिळते. त्यामुळे आता पोलिसांचा सुद्धा फौजफाटा दोन्हीही गेटला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आंदोलकांची संख्या सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आपण पाहतोय का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळेस राज्य सरकारच्या वतीने सांगितलं जात होतं का CST स्थानक असेल किंवा इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आंदोलक घोषणाबाजी देत होते आणि त्याच वेळी आपण पाहतोय की हायकोर्टाच्या समोर सुद्धा घोषणाबाजी होता आणि त्याचा थेट आवाज जो आहे तो सुनावणी दरम्यान ऐकायला येत होता. त्यामुळे कुठेतरी ही गांभीर्याने सुद्धा जे आहे ते कोर्टाने घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टींवरती जे आहे ते निकाल देत असताना नेमकं काय भूमिका असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. आपण पाहतोय की जे काही आंदोलनकर्त्यांचे वकील आहे त्यांनी सुद्धा कोर्टात काही मुद्दे उपस्थित केलेले आहे. मी स्वतः जरांगे यांच्याशी बोलून मार्ग काढू असं वकिलांनी जे आहे ते कोर्टात म्हटलेलं आहे. ब्रेबॉर्न स्टेडियम देण्याचं आम्हाला जाहीर करण्यात आलं होतं, मात्र ते खोटं असल्याचं समोर आलेलं आहे. राज्य सरकारने देखील जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात. रस्त्यावरचे दिवे 3 तास बंद करण्यात आले होते. खाद्याची दुकानं सुद्धा बंद केली होती. सार्वजनिक शौचालय बंद होती, त्यांच्यासमोर केल्यानंतर शौचालय उघडण्यात आली असं ॲडव्होकेट पिंगळे यांनी जे आहे ते म्हटलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी राज्य सरकारवरती सुद्धा जे आहे ते गंभीर आरोप वकिलांचा होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की आम्हाला ज्या काही बेसिक सोयीसुविधा देणं अपेक्षित आहे ते राज्य सरकारकडनं पुरवल्या गेलेल्या नाही आणि त्यामुळे त्याचा फटका जो आहे तो आम्हाला बसला. त्यामुळे आमच्या आंदोलनकर्त्यांची जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती तारांबळ झाली, आमचे हाल झाले अशा प्रकारची बाजू सुद्धा हायकोर्टामध्ये आंदोलनकर्त्यांचे वकील जे आहे ते ॲडव्होकेट पिंगळे यांनी मांडलेली आहे. त्यामुळे आता सरकारची बाजू समोर आलेली आहे. आता आंदोलनकर्त्यांची सुद्धा बाजू जी आहे ते समोर येताना पाहायला मिळते. त्यामुळे आता ही जर रस्त्यावरची गर्दी कमी करायची असेल तर काही कुठल्या स्टेडियमची जागा किंवा कुठल्या मैदानाची जागा राज्य सरकारला देण्यासाठी हायकोर्ट आदेश देणार का किंवा आणखी काही उपाय सुचवणार याकडे सगळ्यांचं लक्ष जे आहे ते लागले आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय का वकिलांच्या वतीने काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत. हे फक्त दावे आहेत. आम्ही 4-5 दिवसापासून बघतोय आंदोलनकर्ते यांच्या कंट्रोल रूममध्ये नाहीत. उच्च न्यायालयाने जे आहे ते स्पष्ट केलेलं आहे. दोन्ही मैदान ऐतिहासिक आहेत. आंदोलनकर्ते त्याचं नुकसान करतील, मैदानावरती झोपतील. तुम्हाला हे सगळं माहीत होतं, तुम्ही काय दावा करताय. मुंबई उच्च न्यायालयाने जे आहे ते आंदोलनकर्त्यांच्या वकिलांची चांगलीच आपण पाहतोय का खरडपट्टी काढलेली आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय की आंदोलनकर्त्याच्या वकिलाने 2 स्टेडियमची मैदानांची मागणी केलेली होती, त्यावरती हायकोर्टाने स्पष्ट म्हटलेलं आहे का दोन्हीही ऐतिहासिक जे आहेत ती मैदान आहेत. त्यामुळे या मैदानांचं नुकसान जे आहे ते आंदोलनकर्ते करू शकतात. त्यामुळे अशा प्रकारचं जे मत जे आहे ते हायकोर्टाने आपल्याला या ठिकाणी उपस्थित करताना पाहायला मिळालेलं आहे आणि हे फक्त दावे आहेत. 4-5